नमस्कार, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज मी शुगर फ्री ड्रायफ्रूटच्या करंज्या बनवत आहे। त्याच्यासाठी 1 वाटी गरा घेतलाय आणि त्याला पिसून घेते। 1 वाटी मैदा घेतलाय, त्याला चाळून घेते। हे आपल्याला चाळूनच घ्यायचं आहे, आतमध्ये काय असलं तर निघते। दोन्हीचं प्रमाण सेम आहे। आता इथं पिसलेला गरा मी टाकून घेते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला। कधीही करंज्या बनवताना मोहन आपल्याला जास्त टाकायचं नाही। तूप टाका किंवा तेल टाका। 3 चम्मच मी इथं मोहन टाकणार आहे आणि ह्याला कडकडीत गरम करायचं आहे आपल्याला। थोडंसं नमक टाकून घेते, व्यवस्थित मिक्स करते आणि हे आपलं गरम केलेलं तूप टाकून घेते। हे बघा, नाश्त्याच्या चमच्यानं गरम केल्यावर ही 3च चम्मच झाले। हे चम्मचने ह्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आणि हाताने दोन्ही चोळून घ्यायचं। सारीकडे तूप लागायला पाहिजे, कुठेही कोरडपीठ राहायला नको आहे। थोडं थोडं पाणी टाकून ह्याला घट्टसा गोळा मळून घेणार आहे। घट्टसा गोळा बघा, हे दाबलं तर असं आपण पुऱ्या करतो ना, तसा आटा झालाय आपला। 1 तासासाठी ठेवून देणार आहोत। हे गरा आहे ना ह्याच्यात, त्याच्यामुळं भिजण्यासाठी 1 तास ठेवणार आहे। 1 बाउल मखाने, 1 बाउल खोबरं, अर्ध जायफळ, 4-5 हे इलायची घेतली आहे। हे जरदाळू आहे, हे 7-8-9 जरदाळू होते, त्याला फोडून असे तुकडे करून घेतल्यात। त्याच्यामध्ये जे बीज निघाले हे बघा, बदामासारखं, त्याला फोडून हे खाऊ शकता आपण। एकदम स्वाद बदामासारखा लागतो। ते गोडासाठी खूपच हे चांगलं आहे। आपल्याला साखर गुळ घालायची काहीच गरज नाही। आता इथं सारे ड्रायफ्रूट घेतले तर बघा, हे आता एक एक करून मी भाजून घेणार आहे। जे तुमचे आवडीप्रमाणे घेऊ शकता तुम्ही। आता हे भाजून घेते मी। कढई ठेवलेली आहे इथं। एक एक करून सारे आपल्याला ड्रायफ्रूट टाकायचे आहेत। खारीक टाकले पहिलं मी। थोडंसं परतून घ्यायचं खारकला। आता इथं मी बदाम टाकून घेते। असेच आपल्याला सारे ड्रायफ्रूट टाकून घ्यायचे। तर काजू टाकून घेते, इथं अक्रोड टाकले। लास्टला आपल्याला हे पिस्ता टाकायचा आहे। पिस्ता बारीक असते त्याच्यामुळे लास्टला टाकायचं। इथं हे मखाने हे मी भाजून घेते। तेल काहीच टाकलं नाही, तूप तेल काहीच टाकायचं नाही। लास्टला जर जास्त दिवस राहिलं ना तर थोडं वास मारते, त्याच्यामुळे मी काहीच टाकत नाही। आता इथं मी खोबरं भाजून घेते। खोबरे आपल्याला मीडियम गॅसवर सतत हलवत राहायचं आहे आणि ह्याला करपू द्यायचं नाही। हे बारक्या खिसणीनं मी खोबरं किसून घेतले आणि हे भाजून थंड करून घेतले। आता ह्याला पिसून घेतले। हे पहा, हे खोबरं दरदरं आणि हे मखाने हे 2 साईडला ठेवून देते। आता इथं हे सारे ड्रायफ्रूट टाकते। मी इथं मनुकेही गरम केले नाही आणि जरदाळूही, त्याला मी तसंच ठेवले। दोन्हीला हे मी भाजलं नाही की गरमही केलं नाही। आता ह्याला असंच कच्चंच टाकून देऊया। आता हे बंद चालू करून आपल्याला हे पिसून घ्यायचं आहे। लगट आपण पिसून घ्यायचं नाही। 2-4 वेळेस बंद करा, चालू करा 2-2 मिनिटासाठी, तेव्हा असलं आपलं दरदरं सारण तयार होते। इलायची आणि जायफळ मी खलबत्त्यात हे कुटून घेतले। व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। ह्याच्याबरोबर जर टाकलं असतं पिसायला तर ते दाताखाली दाणे लागते, तर कुणाकुणाला आवडत नाही। आपलं सारण तयार आहे। आता हे पहा, एक अर्धा किलोहून जास्त सारण बनलेलं आहे। ह्यालाही 1 तास झाले आपल्या पिठाला मळून। ह्याला आता थोडंसं मऊ करून घेते। भरपूर ह्याच्या करंज्या होत्यात। आता 2 माणसं जर असले ना तर लवकरच होत्यात करंज्या बनवायचं, पण एकलं जर असलं तर मग लागते जास्त वेळ। आता हे छोटे छोटे गोळे करून घेते मी तोडून। एकसारखे गोळे आपल्याला तोडून घ्यायचे आहेत आणि हे लाटून घ्यायचं। हे साच्याने मी करंज्या करणार आहे। साच्यानं जर करंज्या केल्या तर फुटायची भीती नसते। हे पहा, ह्याला थोडा मैदा हे लावून घेतलं तर हे चिटकणार नाही। मी थोडासा मैदा घेते लावायला, म्हणजे लाटी आपल्याला लाटायला सोपं पडते। बिगर मैद्याचं जर लाटलं तर ते असंच चिटकत राहते। एक करंजी मी बनवून दाखवते,
नंतर करते. हे पहा आता आपलं सारण किती तुम्हाला आवडते तसं घालायचं. 2 चम्मच 3 चम्मच, ह्याच्यात 3 चम्मच एवढं सारण फुल भरतंय, पण मी 2 चम्मचच घालणार आहे. गच्च असं दाबून घ्यायचं, म्हणजे आपली करंजी बिलकुल फुटणार नाही. असेच आता साऱ्या करंज्या मी करून घेते. हे साचे मी 10 रुपयाला घेतले होते अंकलेश्वरमध्ये, गुजरातमध्ये. साऱ्या करंज्या मी असे 2 प्लेट भरल्यात माझी. थोडंसं गोळा टाकून बघायचं. गोळा वरी आला की मग आपण करंज्या टाकून घ्यायचं. तुम्हाला कशा करंज्या पाहिजे, थोड्याशा गोल्डन कलरमध्ये जर पाहिजे असल्या तर गोल्डन कलर करा फुल गॅस करून. पण सुरुवातीला जास्त फुल करायचा नाही गॅस. व्यवस्थिशीर आपली करंजी पकू द्यायचं. जर जास्त सुरुवातीला जर गॅस केला ना तर ते पटकन कलर येतो आणि पुन्हा नरम पडते. त्याच्यामुळं मिडियम गॅसवरच तळून घ्यायचं आपल्याला. तुम्हाला जर हवा असला तर थोडंसं काढायच्या टायमाला गॅस वाढवा, म्हणजे ते गोल्डन होते लवकर. मी तर जास्त गोल्डन करणार नाही, थोडंसं पांढऱ्याच ठेवणार आहे. लवकरच करंज्या तळते आता फुलवर जर केलं तर. तरी पण मी फुलवर करणार नाही. तुम्हाला जर गोल्डन करायचे झाले ना, थोडंसं लास्टला गॅस वाढवा, म्हणजे ते लगेच कलर धरतात. आपल्या करंज्या आता साऱ्या तयार आहेत. बघा कलर कसा आला. थोडंसं साईडला गोल्डन झालं की मी काढले. व्हिडिओ पसंत आला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. कमेंटमध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ करंजीचा.